गुड मॉर्निंग मित्रांनो. भयंकर थंडी, वाफाळलेला चहा एका मिनिटात थंड होतो. सकाळचे 5:30 वाजलेत आणि पहिल्या सफारीचा आनंद घेण्यासाठी आम्ही याच्या थंडीत कुडकुडत सगळे निघालोय. बिना आंघोळीच आहे, बर्फासारखं पाणी. बाबा हिटर लावून पण गरम पाणी येत नाही, थंडच येतं. 6:30 वाजता प्रवेश आहे आमचा पहिल्या सफारीचा. 6 वाजता गाडी येईल कदाचित, 6:15पर्यंत त्यांची एंट्री होईल आणि त्यानंतर आम्ही पांगडी या गेटमधून जंगलात प्रवेश करू. चांगली सायटिंग आहे असं म्हणतात. इथून जवळच एक वाघीण आणि तिचे 2 बछडे आहेत आणि ते रोज लोकांना सायटिंग देतात असं इथे म्हटलं होतं. ते पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. गाडी आली, चला चला. तो पहिल्या सफारीसाठी सगळी टीम सज्ज झालेली आहे. केतन नवीन माणूस आमचा, प्रमोद, शशी आणि आमचा. खूप एक्सायटेड आहे आणि सकाळी साधारण 6-6:30 वाजलेले आहेत. इतक्या लवकर उठायची सवय का तुला? आहे कामापुरतं. आमचं जी सफारी आहे ती पांगडी तपासणी नाका या क्षेत्रातनं सुरू होते. हे मुख्य प्रवेशद्वार आहे. सो ही टीम आहे आमची. या पांगडी ताडोबा प्रकल्पात आम्ही आलेलो आहोत. 3 लोक नवीन आहेत आणि तिघांना पहिल्याच फेरीत पहिल्याच तासात जी काय सायटिंग झाली, आहा अनमोल क्षण वाटतो आम्हाला. हा फिमेल आणि एक तर अचानक अशी 200 फुटावरती असेल, डायरेक्ट गाडी वळाली आणि समोर टायगर्स. गाईड करण्यात की नवीन होती S2 नावाची. अरे बाप रे बाप, बघतच तिला बसलो. आणि दुसरी टायगर इथली फेमस आहे, कुहानी. ती आता समोर बसली गाडीत 2 बछड्यांसोबत. आता तिला टार्गेट करायचं, ती आवाज मिळाली तर खूप चांगलाच होईल. आता संध्याकाळचा सफारीत मिळणं अपेक्षित आहे. दुसरी सायटिंग आता आम्ही बघून आलो, गवतामध्ये बसली ती, लावले. हा सेटिंग लावून आले. 2 बछडे आहेत. ही जर मिळाली तर मग यांना पार्टीच देतो आज. फोटो फक्त चांगला निघाला पाहिजे हीच अपेक्षा आहे. कुवानी म्हणून फिमेल आहे. तिची एज 15 वर्षे आहे. वरच्या साईडला होती, परत ती खाली गेली. 2.5 ते 3 महिन्याची बच्चे आहे. फिमेल दिसत आहे, फक्त बच्चे नाही दिसत आहे. नाही, इथे कॉलिंग वगैरे नाही होत. हा डायरेक्ट टायगरच मिळतो रोडवर. इथचे जे टायगर आहे हां, ते जास्त इंडियन गोरची स्किल करतो. इथे सांबर डिअर खूप कमी दिसतो आणि इंडियन गोरच जास्त दिसतो. पांगडी गेट कसं आहे सर, 2006 पासून चालू आहे टुरिझमसाठी. इथं 2 गेट आहे कोळसा झोनमध्ये, झरी आणि पांगडी. झरीवरून 3 किंवा 4 गाडी राहतो आणि पांगडीवरून 2 गाडी राहतो. 3 किंवा 4 फिमेल दिसतो आणि 2 मेल आहे. शिवन म्हणून मेल आहे आणि 4G मेल आहे. कुवानी फिमेल आहे. कुवानीचीच मुलगी एक शिवानी म्हणून आहे, ती पण फिमेल आहे. तिला 1 बच्चे आहे. आणि S1 फिमेल आणि S2 फिमेल, 2 फिमेल दिसते. सो हॉटेलवरती आता आम्ही पोहोचलो आहे आमच्या होमस्टेला आणि पहिली सफारी सक्सेसफुली करून ही सगळी टीम खुश आहेत. कसं वाटलं तुला एकदम समोर आलं? खतरनाक. नवीन काहीतरी. खतरनाक.
यांचं नाव आहे विकास. विकासजींनी आम्हाला चांगली सफारी दाखवण्यात 2 टायगर. 2 वाजता दुसरी सफारी. आता ब्रेकफास्ट करू, फ्रेश होऊ आणि आम्ही पुन्हा सफारीसाठी जाऊ. कोणाला आंघोळ करण्याची परत धुळीमध्ये जाणार ना आपण. कोणाला आंघोळ करायची हिंमत होत नाही, कारण थंडी. 3 hours later. 1:15 वाजले. 2 वाजता दुसरी सफारी आमची, त्याची तयारी सुरू. सकाळी जी वाघीण 2 पिल्लांसह आत गेली आमच्या नजरेसमोर, ती पुन्हा बाहेर येईल का आणि ती आम्हाला पुन्हा दर्शन देईल का, असं ते आम्हाला ते वेध लागला. ती जर आली आणि तिने आम्हाला जर दर्शन दिलं आणि तिने छान छान फोटो काढायला दिले तर एकदम धमाल येणार आहे. तर त्याच आशेवर आजची दुसरी सफारी आहे. आता जेवायला जातो. जेवायला काय काय बघूया आपण आणि लगेच मग सफारीसाठी तयार. अतिशय चविष्ट, प्रश्नच नाहीये. आणि इकडे अशी भूक लागते थंडीने की बस 2 तासाने. सो चला जाऊया. टाइम झालाय, उशीर झाला ऍक्च्युली या माणसामुळे. पण ठीक आहे, चला भाऊ जरा सांगते वजन कमी कर. ऐकतोय का खरं? अरे गाडी झुकवली आणि टारा टारा टारा. हा कोळसा तलाव. आता एवढी ऊन आहे ना, त्याच्यामुळे तो कुठेतरी पाण्याजवळ थंड्या सावलीत वगैरे बसून असेल. सहाशे 25.40 स्क्वेअर किलोमीटरचं कोर एरिया आहे आणि 1100 स्क्वेअर किलोमीटरचं बफर एरिया. टोटल मिळून 1700 स्क्वेअर किलोमीटर पूर्ण ताडोबा. हा शिवंजरी स्पॉट आहे आणि पहिल्यांदा इथेच स्पॉट झालेला तो ब्लॅक लेपर्ड होता 2018 मध्ये. हे क्षेत्र जे आहे कोळसा झोन. तर या एरियामधला हा जो जंगल आहे हा अति डेन्स भाग आहे आणि इथं गौर फॅमिली खूप जास्त आहे. डिअर फॅमिली तेवढी नाही आहेत, पण कमी प्रमाणामध्ये. मी जो झूम करून जो अँगल लावलाय तिथे हा दिसला मला थोडासा. तिथे 2 छोटेसे वाघाचे पिल्ल आहेत. कुवानी नावाची वाघीण आणि तिचे 2 बछडे आणि असं ते तिघे इथे खेळत आहेत. खूप लांब आहे दृश्य. आम्ही वाट बघतोय ते कधी बाहेर येतील. सकाळच्या सफारीमध्ये पण आम्ही इथे बराच वेळ वाट पाहिली तेव्हा ते इथेच होते. आता तरी खूप छान दिसत आहे. सकाळी दिसतही नव्हते, आता खेळतायत दोघे, मस्त दिसतात. पिल्लांची आई जांभळी देते. आता उठण्याची शक्यता दाट आहे. आणि इकडे प्रदीपने पण मोठी जांभळी दिली तिला बघून. तिला रिस्पॉन्स देतोय तो. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. अमेझिंग असं दृश्य समोर माझ्या आहे. ज्या गोष्टीसाठी ताडोबाला येतो आम्ही आणि इतकं सुंदर सायटिंग मायानंतर जे दिलंय कुवानीनेच दिलंय. मायाने पण असंच आम्हाला एकदा फुल वॉक दिला होता आणि आज त्यानंतर तेच पुन्हा एकदा पांगडीच्या ह्या जंगलातल्या कोळसा या क्षेत्रात ही कुवानी आम्हाला मस्त सनसेटला छान दृश्य देते.
हा क्षण आहे जो ताडोबाला येण्याचं कारण आहे. आमच्यासमोर कुहानी नावाची वाघीण आहे, एन्जॉय करतोय. मस्त सायटिंग झालंय. धमाल. तिचे पगमार्क. रानगावात दिसतोय आम्हाला एकदम हाकेच्या अंतरावर. पूर्वी यात बसून वाघांची गिनती करायची. जनगणना कसं बांधलं बघ. वाघगणना आता ह्याच्यात बसून करतात. बफरमध्ये जास्त सायटिंग होत नसेल. होते बफरमध्ये जास्त सायटिंग होते तसं काही नाही, पण बफरमध्ये जास्त डिस्टर्ब होत असतो. कारण की गावलगत बफर आहे, त्याच्यामुळे गावातले लोक जंगलाच्या जवळ जो गाव असेल तिथे जंगलामध्ये काही काड्या वगैरे आणायला जात असतात, त्याच्यामुळे तिथे जास्त डिस्टर्ब असतो. कोरचा एरिया म्हणजे जिथं गावाचं अस्तित्व नाही त्याला कोर म्हणतात. तर दुसरी सफारी पण आमची एकदम जबरदस्त झाली आणि शेवटी ती वाघीण बाहेर आली आणि त्या वाघिणीने आम्हाला छान सायटिंग दिलं. छान फोटो काढायला मिळाले. खूप वेळ आमच्याबरोबर वॉक करत होती. माझ्याबरोबर पहिल्यांदा आलेले आमची जी लोक आहेत, प्रदीप नंतर केतन, तर ह्यांना मी जरा विचारतो की ह्यांना काय कसं वाटलं. म्हणजे पिंजऱ्यातले वाघ त्यांनी नेहमी बघितलं, पण साक्षात जंगलात एखादा वाघ किती हाईट होती ती कशी वाटली तुम्हाला यार? 10 फुटावरनं समोर गाडीच्या वाघ, जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर त्याच्याबरोबर चाललो आम्ही. खूप जबरदस्त होता अनुभव. आणि कोणती गाडी नव्हती, फक्त 2 पांगरीच्या गाड्या होत्या आणि ती वाघीण आमच्या नो गाडीच्या डिस्टर्बन्स, पुढे नथिंग. काय भीती नाही वाटली तुला? असं काय भीती नाही वाटली, पण ती खूप कम्फर्टेबल होती सगळ्यांबरोबर. ती पण आणि हंटिंगच्या मूडमध्ये 2 वेळा होती. तर काहीतरी चावून तिची 2 लागली. पिल्लं आहेत आणि मला असं वाटतंय की ती बहुतेक आज शिकारीला निघाली. करायला निघाले आणि पिल्लांसाठी थोडंसं फूड तीच मॅनेज करते ना बाई. खूप 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 असं वाटत होतं की एका पाळीव प्राण्याप्रमाणे डोक्यावरनं हात फिरवावा तिच्या. इतकी जवानी एवढी आपली झाली होती ती. आणि असं वाटत होतं की आपल्याबरोबर तिला घेऊन जावं घरी. फार कमी लोकांना हा अनुभव येतो, कारण की 10-10, 15-15 सफारी केली तरी वाघ दिसत नाही. मग लोकांना असं वाटतं की अरे वाघ आहेत की नाही खरोखर जंगलात. मला असं वाटलं ती 2 लोकांना मी जबरदस्ती आणलं एवढा खर्च करून आणि त्यांना जर नाही मिळाला तर कसं वाटेल त्यांना, की माझ्यावरचा विश्वास होते. विश्वासावर विश्वास नाही ठेवला. सांगली या गावात आम्ही फेरफटका मारायला मी आणि प्रदीप बाहेर पडलो. हे पार आहे झाडाचा देऊळ आहे त्यांचं आणि इकडे आमचा रिसॉर्ट. गाव खूप स्वच्छ आणि क्लीन आहे. रात्रीचे 8 वाजलेत आणि इतकी शांतता आहे, सगळे झोपलेत बिचारे. गावात ना फेरफटका मारल्यानंतर आता मी जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. सो जेवणाची वेळ त्याच्या अगोदर आम्ही छान कांदा भजीचा आस्वाद घेतो. मामा आमचे मस्त शेकोटी करून देतात. थंडीला पाळवण्याचा एकच उपाय शेकोटी. मुंबईत असा शेकोटी आम्हाला घेता नाही, त्यामुळे आज शेकोटीचा आता आमचा शेवटचा दिवस, शेवटची रात्र इकडची या पांगळीमध्ये. फायनली आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण आता झोपण्याच्या दिशेकडे आम्ही जाणार. आज सारखंच उठायचं आहे. 5 वाजता उठून मी 5:30ला उठणार आहे. 5:30 येतो बरोबर. 6:30ला उठायचं आपण. 6:30 वाजता सुटणार गाडी आतली, तर मी 6ला उठेन. बाकी तुम्ही उठा. अर्धा तास जातोच. बाबा तू लवकर उठ.